मित्रांनो, आता आपण 2.3 द ट्विन्स या कवितेमधील इंग्लिश वर्कशॉपचे सर्व प्रश्न उत्तरे समजून घेऊया. क्वेश्चन नंबर 1. रिराईट पुटिंग द मिस्टेक्स इन स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. निवेदकाच्या जीवनातील चुका योग्य क्रम लावून पुन्हा लिहा. सर्वात आधी आपण दिलेल्या वाक्यांचे अर्थ समजून घेऊ, मग त्याची उत्तरे काय असतील ते समजून घेऊ. ए. ही गॉट बीटन अप ऑफन ॲट स्कूल. त्याला शाळेमध्ये नेहमी मार बसत असे. बी. द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. निवेदकाची वधू ही त्याच्या भावाची म्हणजे जॉनची पत्नी बनली. सी. द स्पीकर डेस्परेटली आस्क्ड फॉर गायडन्स. निवेदक हताशपणे मार्गदर्शन मागतो. डी. नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. परिवारातील कुणीही दोघं बालकांमध्ये फरक ओळखू शकले नाहीत. ई. ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वेअर गिवन द टू ट्विन ब्रदर्स. दोघेही जुळ्या भावंडांना बारशाच्या दिवशी चुकीची म्हणजेच एकमेकांची नावे दिली गेली. एफ. इवन इन डेथ द ट्विन्स वेअर नॉट स्पेअर्ड ड्युरिंग बेरियल. मृत्यू झाल्यानंतर देखील दोघं जुळे भावंड दफनविधीपासून वाचू शकले नाहीत. आता बघूया या सहाही वाक्यांचा क्रम काय असेल स्पीकरच्या जीवनामध्ये. सगळ्यात आधी काय घडलं? नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. त्यानंतर ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वेअर गिवन टू द टू ट्विन ब्रदर्स. त्यानंतर ही गॉट बीटन अप ऑफन ॲट स्कूल. नेक्स्ट द स्पीकर डेस्परेटली आस्क्ड फॉर गायडन्स. ई. द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. ई. इवन इन डेथ द ट्विन्स वेअर नॉट spared during burial. 2. Pick out 4 situations in the lives of the twins which are too absurd and senseless to believe. त्या जुळ्यांच्या जीवनातील विश्वास बसणार नाही अशा हास्यास्पद व मूर्खपणाच्या 4 घटना निवडून लिहा. त्या 4 घटना अशा आहेत. 1. चेंजिंग ऑफ नेम्स ड्यू टू मिक्सिंग अप बाय द नर्स. स्पीकर्स गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन्स मिस्चिफ. 3. Getting married of speaker's bride to his twin brother John. 4. Burying of John alive instead of the dead speaker by the people. आपल्या इंग्रजीच्या पुस्तकात हा तिसरा प्रश्न या प्रकारे दिलेला आहे. ए. कंप्लीट द वेब डायग्राम. आपल्याला ही वेब डायग्राम पूर्ण करायची आहे. वेब डायग्राममध्ये काय दिलेलं आहे बरं? पोएट युजेस ह्युमर टू. पोएट आपल्या कवितेमध्ये ह्युमरचा म्हणजे विनोदाचा वापर कशासाठी करतो? तर एक दिलेला आहे इथं उत्तर, क्रिएट लाफ्टर, हास्य निर्माण करण्यासाठी. दुसरं म्हणजे रिड्यूस बोर्डम, कंटाळवाणेपणा घालवण्यासाठी, कमी करण्यासाठी. आता या प्रश्नाचं संपूर्ण उत्तर बघूया. पुढील प्रश्न आहे बी. राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. कवितेमधील तुम्हाला सर्वात जास्त ह्युमरस वाटल्या अशा 2 ओळी लिहा. आन्सर. फॉर समहाव माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. 2. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बेरिड ब्रदर जॉन. क्वेश्चन नंबर 4 आहे. पिक आउट लाईन्स दॅट कंटेन. कवितेतील अशा ओळी लिहा ज्यांच्यामध्ये हे फिगर्स ऑफ स्पीच असतील म्हणजेच अलंकार असतील. ॲलिटरेशन, फन, हायपरबोल. ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. याचा अर्थ असा होतो की कवितेच्या एकाच ओळीत सारखेच उच्चार किंवा अक्षरे यांनी सुरुवात होणारे एकापेक्षा अधिक शब्द येतात तेव्हा ॲलिटरेशन हा अलंकार होतो. पण म्हणजे श्लेष अलंकार. कवितेतील शब्दांचा एकापेक्षा जास्त अर्थबोध होतो तेव्हा त्या अलंकाराला पण असे म्हणतात. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. एखादी गोष्ट जशी आहे, जेवढी आहे त्यापेक्षा मोठी करून सांगणे किंवा अतिरंजित करून सांगणे यालाच हायपरबोल असे म्हणतात. आता पाहूया या अलंकारांची उदाहरणे.
कवितेत आलेल्या लाईन्स. ए. ॲज वी वर बीइंग वॉश्ड बाय नर्स. या वाक्यामध्ये बघा, वी मधील डब्ल्यू, वेअर मधील डब्ल्यू, वॉश्ड मधील डब्ल्यू हे लेटर रिपीट झालेले आहे, मीन्स व साऊंड इज रिपीटेड. बी. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. यातही बघा एफ 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 या तिन्ही शब्दांमधील एफ हा अक्षर हा साऊंड रिपीट झालेला आहे. सी. इट पझल्ड ऑल अवर किथ अँड कीन. या ओळीमध्ये सुद्धा के साऊंड क साऊंड इज रिपीटेड. म्हणून या लाईन्समध्ये ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. आता पण या अलंकाराची उदाहरणे. ए. येट नॉट अ सोल न्यू विच. आता हा जो शब्द आहे इथे विच, तर या उच्चाराचा इंग्रजीत अजून एक शब्द आहे WITCH. तर जेव्हा विच शब्द उच्चारला जातो तर त्याचा असाही अर्थ आपल्याला इथं जाणवतो. बी. व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी, टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. आता इथं जो यू शब्द आहे तो यू शब्द नेमका कोणता यू कोणासाठी वापरलेला आहे ते कळत नाही, म्हणजे इथं पण हा अलंकार होतो. सी. इट रिच्ड ॲज फिअरफुल पीच. हा जो पीच आहे हा शब्दसुद्धा याचेही एकापेक्षा जास्त अर्थ आहेत. इथं पीच म्हणजे पराकोटीला गेला असा अर्थ आहे, आणि जी क्रिकेटची पीच असते तो सुद्धा अर्थ इथं तो सुद्धा अर्थ असावा असं इथं वाटतं, म्हणून इथे पण हा अलंकार होतो. हायपरबोल याची उदाहरणे. ए. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन्ड मी अँड आय गॉट ख्रिश्चन्ड हिम. आता इथे जी भावांच्या नावांची अदलाबदल झालेली आहे ही थोडी अतिशयोक्ती वाटते. बी. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल. इथे सुद्धा अतिशयोक्ती अलंकार आहे की ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड म्हणजे नेहमीच त्यांना शिक्षा होते असं म्हटलेलं आहे. सी. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. इथेही हायपरबोल अतिशयोक्ती हा अलंकार होतो, कारण नेबर्स जेव्हा त्यांनी एखाद्या व्यक्तीला मृत बघितलं तर तेव्हा जेव्हा त्यांनी जिवंत व्यक्तीला पुरलं तर त्याला जाग आली नसेल का, किंवा त्यांना तो मेलेला आहे की जिवंत आहे हे खरंच कळलं नसेल का, तर हे शक्य नाही. म्हणून इथे हायपरबोल हा अलंकार होतो, म्हणजे जी स्थिती आहे ती वाढवून सांगण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 5. Pick out from the poem sets of words that generally go together. साधारणपणे सोबत वापरले जाणारे शब्द कवितेतून शोधा. आन्सर. कवितेतून सोबत वापरले जाणारे शब्द हे आपण शोधलेले आहेत. फॉर्म अँड फीचर, फेस अँड लीम, कीथ अँड कीन, फिअरफुल पीच, फेट्स डिक्री, गॉट ख्रिश्चन्ड, क्लोज रिसेम्बलन्स, टर्न द टाइड, डोमेस्टिक लाईफ, इंटेंडेड ब्राईड, ॲब्सर्ड मिस्टेक, पुट क्वेश्चन आणि गेट फ्लॉग्ड. नंबर 6. राईट इन युअर नोटबुक द समरी ऑफ दिस पोएम इन अबाउट 15 to 20 लाईन्स इन युअर ओन वर्ड्स. या कवितेचा 15 ते 20 ओळीत सारांश लिहा, आपल्या शब्दात वहीत लिहा. यू कॅन सजेस्ट अनदर ह्युमरस टायटल. म्हणजेच तुम्ही एखादं विनोदात्मक नावसुद्धा सुचवू शकतात. 7th क्वेश्चन. राईट अन ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम विथ रेफरन्स टू ऑल पॉईंट्स मेन्शन्ड ऑन पेज नंबर 5. पान नंबर 5 वर उल्लेखिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचे रसग्रहण करा. आता पान नंबर 5 वर पुढील मुद्दे आलेले आहेत. टायटल, पोएट ऑर ऑथर, राईम स्कीम, फेवरेट लाईन्स आणि अजून काही आहेत. तर या कवितेचं रसग्रहण ॲप्रिशिएशन कसं लिहिणार या मुद्द्यांच्या आधारे. टायटलमध्ये कवितेचं नाव लिहायचं. या कवितेचं नाव आहे द ट्विन्स. पोएट ही कविता कोणी लिहिलेली आहे? हेनरी सॅम ब्रुक लेई.
जर कवितेच्या खाली कवीचं नाव नसेल तर ॲनॉनिमस असं लिहायचं. Anonymous. Rhyme scheme. The rhyme scheme of the poem is ABAB CD. Favorite lines. कवितेमधील ज्या तुमच्या फेवरेट लाईन्स असतील त्या लिहून टाकायच्या इथं. तर या फेवरेट लाईन इथं लिहिलेल्या आहेत. पुढील मुद्दे आहेत थीम, सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द कन्फ्युजन बिटवीन आयडेंटिकल ट्विन्स अँड because of this what problems they had faced in their whole life. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. ॲलिट्रेशन अलंकार आलेला आहे, त्या अलंकाराच्या या लाईन्स. हायपरबोल अलंकार आहे, त्या हायपरबोल अलंकारच्या लाईन्स. आणि पण अलंकार आहे, त्याच्या या लाईन्स इथं आपण लिहिल्या. तसेच स्पेशल फीचर, विशेष असं काय वैशिष्ट्य आहे कवितेचं, खास वैशिष्ट्य. इट इज अ लिरिक पोएम. It is written in a simple and humorous language to create the lighter mood. The language is so simple that each quatrain can be read as a sentence. The poet makes it interesting with the help of figures of speech like alliteration, hyperbole, pun. Last point. Why I like or dislike the poem. मला ही कविता का आवडते किंवा का आवडली नाही. It is very humorous poem. I like this poem because of its entertaining language. It makes me laugh and makes tension free. अलीकडे या प्रश्नामधील काही मुद्दे कमी करण्यात आलेले आहेत. फक्त 5 मुद्दे घेण्यात आलेले आहेत. तर ते इथं दिल्याप्रमाणे 5 मार्कांसाठी हा प्रश्न आता विचारला जातो. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. त्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचे रसग्रहण कसे लिहिता येईल ते आता बघूया. Title: The Twins. Poet or author Henry Sambrook Leigh. Rhyme scheme. The rhyme scheme of the poem is ABABCD. Theme: Central idea. The central idea of the poem is the confusion between identical twins, and because of this, what problems they had faced in their whole life. Figure of speech. Alliteration. It puzzled all over Keith and Keen. Sound K is repeated. Hyperbole. When I died, neighbors came and buried Brother John. Pun. It reached as fearful pitch, etc.